पण आहे, पण आपली ताकद बघून आपले नगरसेवक बघून त्यावरच हे ठरेल. सुरुवातीला सगळेजण बोलतात प्रत्येकजण बार्गेनिंग नंतर करतो, पण जर आमचा एक चांगला मार्ग जर त्यातून निघाला, सन्मान्य मार्ग जर त्यातून निघाला, तर निश्चित आम्ही या संदर्भात युती करू. पण आम्ही महायुतीच्या बाजूचेच आहोत. आम्हाला युती करायची आहे ही आमची भूमिका आहे. आम्ही असं म्हणणार नाही की काही जर आम्ही तोडून टाकू, आमचं एकटं लढू. आम्ही अजून अशी भूमिका आमची घेतलेली नाही. दादा का बोलले ते मला कळालं नाही, पण आधी आपण बसलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यानंतर मग असं एकदम टोकाचं बोललं पाहिजे, मला असं वाटतं. भाऊ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा आली. यासोबतच अमित शहानी जिथे शक्य असेल महापालिकेत तिथे युती करा असा सल्ला दिला असं समजतं. हे धोरणच आहे आमचं. आम्ही शक्यतोवर महायुतीच्या बाजूनेच आहोत. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीच करणार आहोत. पण ज्या ठिकाणी अतिशय मग खूप ताणाताणी आहे, जमतच नाही आहे, तर मग अशा ठिकाणी मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत. मला वाटतं ही भूमिकासुद्धा वरच्यांचीच आहे. ही भूमिकासुद्धा वरच्यांची आहेच. आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतेक महायुतीच, पण शक्य नसेल तर काही प्रमाणामध्ये मैत्रीपूर्ण लढत. भाऊ, नाशिकचं तुम्ही बोललात शिंदेची शिवसेना असेल, पण राष्ट्रवादीचं काय? राष्ट्रवादी अजित पवार ती पण तुमच्यासोबत राहणारे महायुतीमध्ये की काय? आज अजून काही ठरलं नाही. आम्ही निश्चित त्या संदर्भात बोलणे करू. त्यांचे काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. मी सांगितलं आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये नाशिकमध्ये आहोत, पण आमच्या जागाच तेवढ्या या ठिकाणी आहेत. आमची ताकद तेवढी या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहे. नाशिकच्या मतदारांचा, लोकांचा विश्वास भाजपवर आहे, देवेंद्रजींवर आहे, मोदीजी साहेबांवर आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या भावाच्या भूमिकेत या ठिकाणी राहायचं आहे. आम्ही सगळ्यांशी बोलू, पण निश्चित